संतोष देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट त्यांनी घेतलेली आहे आणि कुटुंबियांशी ते संवाद साधतायत। संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण देशभरात संतप्त पडसाद उमटलेले आहेत। अगदी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला, तिकडे संसदेमध्ये देखील हा प्रश्न उचलण्यात आलेला आहे। आणि आता आपण बघतो की अजित पवार मस्साजोगमध्ये आलेले आहेत आणि पीडित कुटुंबियांच्या सदस्यांशी ते संवाद साधतायत। संतोष देशमुख यांची अगदी क्रूरपणे हत्या झाली होती। गावामध्ये उभारण्यात आलेल्या पवन चक्कीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागितल्याचं सगळं प्रकरण आहे आणि या वादातूनच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि त्यावरून आता संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचं वातावरण आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावामध्ये अजित पवार गेले, उपमुख्यमंत्री अजित पवार गेलेले आहेत आणि ते आता कुटुंबियांची, देशमुख कुटुंबियांशी संवाद साधतायत, त्यांच्या भावना जाणून घेत आहेत। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील अगदी सत्ताधारी आमदारांनी देखील बीडमधल्या हा प्रश्न लावून धरला। अजित पवार संतोष देशमुख कुटुंबियांशी संवाद साधतायत, त्यांच्या भावना जाणून घेत आहेत, त्यांच्या मुलीच्या आणि इतर कुटुंबातील इतर सदस्यांच्या काय मागण्या आहेत ते देखील ते जाणून घेत आहेत। अगदी क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केलेली, मात्र अजूनही काही जण फरार आहेत। अधिवेशनात देखील, हिवाळी अधिवेशनात देखील अगदी सत्ताधारी आमदारांनी देखील या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून काही सवाल उपस्थित केले होते। विरोधकांनी देखील हल्लाबोल केलेला आहे आणि आता आपण बघतो की अजित पवार काही वेळापूर्वीच या गावात दाखल झाले आणि ते आता देशमुख कुटुंबियांशी संवाद साधतायत। लोकसभेत देखील बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती। सातत्याने सत्ताधाऱ्यांवर विरोधक हल्लाबोल करतायत आणि आता आपण बघतो की उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मस्साजोगमध्ये दाखल झालेले आहेत, देशमुख कुटुंबियांशी ते संवाद साधतायत। आम्ही भयभीत झालो असं देशमुख कुटुंबीय सांगतायत। तर अजित पवारांनी सांगितलं की मास्टर माइंड कोणी असो आम्ही सोडणार नाही अशी ग्वाही अजित पवारांनी देशमुख कुटुंबियांजवळ बोलताना दिलेली आहे। हत्येची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे असं देखील अजित पवार बोललेले आहेत। अजित पवार मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबाच्या भेटीला आलेले आहेत। संतोष देशमुख कुटुंबियांशी ते संवाद साधतायत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अगदी क्रूरपणे त्यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती। मस्साजोग गावामध्ये एक पवनचक्की उभारण्यात येत होती आणि त्या पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागण्याचं सगळं प्रकरण होतं। संपूर्ण देशभरात या हत्येचे संतप्त पडसाद उमटलेले आहेत। आपण बघतोय, आपण सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील मस्साजोगमध्ये येऊन देशमुख कुटुंबाशी संवाद साधला होता आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधलेले आपण दोन दृश्य बघतोय। सकाळी शरद पवारांनी देखील सांत्वनपर भेट घेतली होती देशमुख कुटुंबियांशी आणि आता अजित पवार मस्साजोगमध्ये आलेले आहेत, कुटुंबाशी ते संवाद साधतायत। त्यावेळी देशमुख कुटुंबियांनी आपली कैफियत मांडली, काय अन्याय झाला ते सांगितलेलं आहे, पोलिसांनी कसं दुर्लक्ष केलं तो सगळा पाढाच तक्रारीचा अजित पवारांसमोर देशमुख कुटुंबियांनी वाचलेला आहे। आम्ही सगळे कुटुंबीय भयभीत आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। नुसतंच बीड नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात या हत्येवरनं आता संतप्त पडसाद उमटलेले आहेत। अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुखांची हत्या झाली होती आणि आता आपण बघतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार देशमुख कुटुंबांशी संवाद साधतायत। सकाळी शरद पवारांनी देखील सांत्वनपर देशमुख कुटुंबांची भेट घेतली।